So, good morning to all of you. This is our next lecture on BSc second year real analysis. We see in a previous lecture the Cauchy's first theorem on a limit, and this lecture we saw the Cauchy's second theorem on a limit. Okay, the statement is the Sn be a sequence such that the limit of Sn is L, and this sequence Sn is positive, means this Sn is positive for every n belongs to the n. Then the limit, then we have to prove the limit n tending to infinity of s dot s2 dot up to dot sn to the power 1 by n is equal to l. ओके, तर आपल्याला गिवन दिलं आहे काही एस एन हा एखादी सिक्वेन्स आहे आणि त्याची लिमिट दिलेली आहे एल आहे, आणि असं म्हटलं आहे की तो एस एन हा पॉझिटिव्ह आहे. ओके, फॉर एव्हरी एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. देन आपल्याला प्रूव्ह करायचं की लिमिट एन स्टँडिंग टू इन्फिनिटी ऑफ एस वन डॉट एस टू अप टू डॉट एस एन टू द पॉवर 1 बाय एन इज इक्वल टू एल. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. तर सर्वात पहिला आपण गिवन काय ते लिहून घ्यायचं की एस एन सिक्वेन्स आहे आणि लिमिट ऑफ एस एन इज एल आहे. ओके, तर त्याच्यानंतर आपल्याला एक सिक्वेन्स पुन्हा इथे डिफाईन करायचा आहे. त्या सिक्वेन्स आहे टी एन. वी डिफाईन अ सिक्वेन्स टी एन सच दॅट, पहा, वी डिफाईन सिक्वेन्स another sequence Tn such that Tn is equal to ln of Sn for every n. तर आपल्याला हा सिक्वेन्स आपल्याला डिफाईन करायचा आहे, सिक्वेन्स Tn. तर त्या अशा प्रकारे आपण त्याला डिफाईन केला. तर या थेरममधला सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला हा सेकंड म्हणजे सिक्वेन्स टी एन कशा प्रकारे डिफाईन केला तो आहे. ठीक आहे, वेअर एल एन मीन्स व्हॉट, एल एन ऑफ एस एन इज इक्वल टू लॉग ई टू पॉवर एस एन. मीन्स एल एन ह्या या प्रकारे लिहिता येतो की लॉग टू द बेस ई ऑफ एस एन. मीन्स लॉगच्या मोस्ट ऑफ द प्रॉपर्टी एल एन सॅटिस्फाय करते. मीन्स लॉगच्या प्रॉपर्टी आपण एल एनसाठी यूज करू शकतो. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण याला इक्वेशन 1 देऊन देऊ. इक्वेशन 1ला बोथ साईडना लिमिट अप्लाय करू. त्याच्यानं काय मिळणार आपल्याला, लिमिट एन स्टँडिंग टू इन्फिनिटी टी एन इज इक्वल टू द लिमिट, या साईडला लिमिट अप्लाय केला, त्यानंतर या साईडला पण अप्लाय करू, एन स्टँडिंग टू इन्फिनिटी ऑफ एल एन ऑफ एस एन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की लिमिटला रॅकेटमध्ये घेऊन येऊ आणि एल एनला बाहेर काढू. ठीक आहे, एल एन लिमिट एन स्टँडिंग टू इन्फिनिटी एस एन. ठीक आहे, तर हे आपण का केलं, आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी कशी आहे पहा, की लिमिट एन स्टँडिंग टू इन्फिनिटी ऑफ एफ ऑफ एस एन इज इक्वल टू, आपल्याला ह्या प्रकारच्या टर्मला कशा प्रकारे लिहू शकतो की एफ आपण आउटसाईड घेऊ आणि लिमिट ऑफ एस एन ही प्रॉपर्टी आपण इथे, ही प्रॉपर्टी आपण मीन्स लिमिट एन स्टँडिंग टू इन्फिनिटी ऑफ एफ ऑफ एस एन इज इक्वल टू एफ आपण बाहेर घेतला आणि लिमिट आतमध्ये घेतला, लिमिट अप्लाय केला एस एन वर फक्त. ठीक आहे, तर त्याच प्रकारे आपण इथे पण केलं की लिमिट एल एन आपण बाहेर घेतला आणि लिमिटला रॅकेटमध्ये एस एनवर अप्लाय केला. ठीक आहे, या प्रकारे आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय की आपल्याला लिमिट एन स्टँडिंग टू इन्फिनिटी ऑफ एस एन. ठीक आहे, आपल्या गिवन होता लिमिट एन स्टँडिंग टू इन्फिनिटी थेरममध्येच दिल्या इज इक्वल टू एल. तर आपण ते व्हॅल्यू पुट करू की लिमिट आपला एल एन उरलेला होता आणि लिमिट एस एन मीन्स एल. ठीक आहे, या प्रकारची आपल्याला लिमिट ऑफ टी एनची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, लिमिट ऑफ टी एनची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. याला इक्वेशन 2 देऊन देऊ. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही तर आहे सेकंड थेरम ऑन अ लिमिट, कॉचीज सेकंड थेरम ऑन अ लिमिट. आपल्याला इथे यूज करायचे कॉचीज फर्स्ट थेरम ऑन अ लिमिट. ठीक आहे, तर आपण इथे यूज करू कॉचीज फर्स्ट थेरम ऑन अ लिमिट बाय युजिंग
by using Cauchy's first theorem on limit, we write limit n tending to infinity t1 plus t2 plus up to tn to the power n is equal to ln of l. तर हे आपण का लिहिलं? आपल्याला माहित आहे की कॉचीज फर्स्ट थेरम ऑन लिमिट काय आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या सिक्वेन्सची लिमिट दिलेली असते, पहा इथे आपल्याला या सिक्वेन्सची लिमिट ln ऑफ l दिलेली आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपल्याला आपल्याला एखाद्या सिक्वेन्सची लिमिट दिलेली असते, तर त्या सिक्वेन्सच्या प्रत्येक टर्मची लिमिट पण काय असते, तीच असेल. आपल्याला सिंपल कॉचीज फर्स्ट थेरम ऑन लिमिट इथं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. तर या प्रकारे आपण कॉचीज फर्स्ट थेरम ऑन लिमिटवरून आपण लिहिलं की या सिक्वेन्सच्या प्रत्येक टर्मची लिमिटसुद्धा काय तीच असणार, जी त्या सिक्वेन्सची आहे ln. ठीक आहे. त्यामुळे आपण या प्रकारे लिहून घेतलं. तर आपल्याला माहिती आहे T1 आपण Tn डिफाईन केलं होतं. ठीक आहे. Tn डिफाईन केलं होतं. तर T1 ची व्हॅल्यू इथे काय येईल, T1 इज इक्वल टू काय येईल, फक्त nच्या जागी 1 घ्यायचं. तर ln ऑफ s1. T2 ची काय येईल, T2 इज इक्वल टू ln ऑफ s2. तर ते आपण व्हॅल्यू इथे पुट करू. ठीक आहे. तर लिमिट n टेंडिंग टू इन्फिनिटी 1/n आपण बाहेर घेऊन घेऊ. आपल्या रॅकेटमध्ये म्हणा ln ऑफ T1 ची व्हॅल्यू s1, ln ऑफ s2 व्हॅल्यू T2 ची अप टू ln ऑफ Tn इज इक्वल टू ln ऑफ l. ठीक आहे. या प्रकारचे आपल्याला टर्म आपण लिहून घेतली. मीन्स Tn ची व्हॅल्यू ln ऑफ s1 ते आपण लिहून घेतली. आपण जे डिफाईन केलं होतं Tn ची व्हॅल्यू त्याच्यावरून. ठीक आहे. आपण इथे लिहून घेऊ फ्रॉम 1. ठीक आहे. अशा प्रकारे आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे की आपल्याला इथे दिले आहे ln ऑफ s1 ln ऑफ s2. तर आपल्याकडे एक आपल्याकडे प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी आहे की log a प्लस log b. log a प्लस log b काय होते. ठीक आहे. log a प्लस log b काय होता है, log a प्लस log b इज इक्वल टू log a डॉट b. ठीक आहे. आपल्याकडे ही लॉगची प्रॉपर्टी आहे. इथे पण पहा की ln ऑफ s1 ln ऑफ s2 मीन्स ln हा मीन्स इक्वल टू आपण लॉग मीन्स ln हा मोस्ट ऑफ द प्रॉपर्टी लॉगच्या सॅटिस्फाय करतात. त्यामुळे इथे काय प्लस दिला आहे. तर या प्रत्येक टर्मचा आपल्याला काय होणार, डॉट प्रोडक्ट मिळणार. ठीक आहे. तर आपण ते लिहून घेऊ. लिमिट n टेंडिंग टू इन्फिनिटी ऑफ 1/n ln आपण बाहेर काढून घेऊ आणि प्रत्येक टर्मचा आपल्याला काय मिळणार, डॉट प्रोडक्ट मीन्स s1 डॉट s2 डॉट अप टू सॉरी इथे sn आहे sn आणि आप इक्वल टू काय ln ऑफ l. ठीक आहे. या प्रकारची आपल्याला टर्म मिळाली. आपण हा फॉर्म्युला यूज केला मीन्स लॉगची प्रॉपर्टी आपण यूज केली. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर आपल्याकडे पुन्हा एक फॉर्म्युला आहे. पहा लॉगचा पुन्हा एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तो कशा प्रकारे आहे की लॉग ऑफ a टू द पॉवर n. आपल्याला याला कशा प्रकारे लिहू शकतो की n लॉग ऑफ a अशा प्रकारे लिहू शकतो. ही एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडे, ही एक प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. या प्रॉपर्टीचा आपण यूज इथं करू शकतो का. ठीक आहे. पहा आपल्याकडे 1/n आहे. ठीक आहे. इथे n आहे. तर 1/n आपण कशा प्रकारे लिहिले की लॉग a टू द पॉवर n चा n लॉग a लिहिलं. तर आपण रिव्हर्स प्रोसेस यूज करू. आपल्याकडे जे n लॉग ऑफ a असेल तर आपण a चा पॉवर काय घेऊ, n घेऊ. तर इथे सेम आहे आपल्याकडे टर्म आहे दिलेली. या टर्म आपण ते यूज करू की 1/n काही याचं पॉवर होऊन जाणार. ठीक आहे. लिमिट n टेंडिंग टू इन्फिनिटी ln s1 डॉट s2 डॉट अप टू sn टू द पॉवर 1/n होणार. ठीक आहे. आपण ही प्रॉपर्टी फक्त यूज केली. इज इक्वल टू काय होता, ln ऑफ l होता. तर आपल्याला काय करायचं आहे की लिमिट आपण ln आपण आउटसाइड घेऊ आणि लिमिटला आपण अंदर घेऊन घेऊ रॅकेटमध्ये. ठीक आहे. तर आपल्याला कोणती टर्मला s1 डॉट s2 डॉट अप टू sn टू द पॉवर 1/n ln ऑफ l. ठीक आहे. तर ln आपण इथे कॅन्सल करू शकतो. ठीक आहे. तर
रिमेनिंग टर्म काय आहे की एन स्टँडिंग टू इन्फिनिटी S1 डॉट S2 डॉट, इथे डॉट आहे, ठीक आहे. डॉट मीन्स डॉट प्रोडक्ट आहे, डॉट डॅश डॅश डॉट 1/Sn टू द पॉवर n इज इक्वल टू L, मीन्स Ln इथे कॅन्सल केलं आपण, ठीक आहे. तर हे का लिहू शकलो, हे आपण लिहू शकलो कारण की आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे, या प्रकारची आपल्याकडे प्रॉपर्टी आहे, मीन्स Ln लिमिट एन स्टँडिंग टू इन्फिनिटी f ऑफ Sn जेव्हा असेल, या प्रकारची टर्म असेल तर आपण त्याला या प्रकारे लिहू शकतो. तर सेम टर्म आपण इथे यूज केली की कशा प्रकारे की Lnच्या जागी Ln हा आउटसाईड ऑफ आउटसाईड ऑफ रॉकेट घेतला आणि लिमिटला रॅकेटमध्ये घेऊन आले, ठीक आहे. अशा प्रकारे लिहून घेतलं, Ln कॅन्सल केलं ना, या प्रकारची आपल्याला टर्म मिळाली. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, आपल्याला प्रूव्ह लिमिट एन स्टँडिंग टू इन्फिनिटी ऑफ S1 टू Sn टू द पॉवर 1/n इक्वल टू L. तर आपल्याला मिळाले काय पहा, लिमिट S1 टू इन्फिनिटी ऑफ S1 डॉट S2 डॉट अप टू Sn टू द पॉवर 1/n इक्वल टू L. तर या प्रकारे आपण कॉचीस सेकंड थेरम ऑन लिमिट प्रूव्ह केली. तर या थेरममधला सर्वात महत्त्वाचा पार्ट काय आहे, या थेरममधला सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे की आपण जे Tn डिफाईन केलं. Tn काय कशा प्रकारे डिफाईन केलं, आपण Tn या प्रकारे डिफाईन केलं की Tn इज इक्वल टू Ln ऑफ Sn. तर आपल्याला शॉर्टमध्ये मॅथमॅटिक्समध्ये काय शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायचं, जसं आपल्याला कॉचीस सेकंड थेरम ऑन लिमिटचं स्टेटमेंट विचारलं तर सर्वात पहिले आपल्याला माइंडमध्ये आलं पाहिजे की आपण Tnला कशा प्रकारे डिफाईन केलं, ठीक आहे. तर ही झाली कॉशीस सेकंड थेरम ऑन अ लिमिट.